तुझ्या कपाळी गंध टिळा कटी पितांबर शोभला दावना बाप्पा गजानना मोरया बाप्पा गजानना हे बाप्पा गजानना मोरया बाप्पा गजानना बाप्पा गजानना मोरया बाप्पा गजानना बाप्पा गजानना मोरया बाप्पा गजानना कपाळी गंध टिळा कटी पितांबर शोभला तुझ्या कपाळी गंध टिळा
तुझीच सेवा करू काय जाणे हे अन्याय माझे कोट्यान कोटी हे अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा तू काल भोटी दुर्वा फुले वाहूया रे कंदशिळा लावूया रे दुर्वा फुले वाहूया रे कंदशिळा लावूया रे चल सजनी संजय तुकाराम गांगण वन्स मोर गाणं पुढे येऊन म्हणण्यासाठी 501 रुपयाचं पारितोषिक मिळाले. आम्ही काव्य भालेकर ढोलकी पट्टूसाठी 201 रुपयाचं पारितोषिक मिळालेले. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
धन्यवाद रसिक मित्र हो. गण झाला. आता आपल्या समोर सादर होते कोकणची नटखट गवळण. सकाळचा प्रहर झालाय. पक्ष्यांचा किलबिलाट या निसर्गामध्ये घुमू लागला. कोंबड्यानं बाण दिले. कोकिळीचा मधुर आवाज या निसर्गामध्ये घुमू लागलाय. अशा सकाळच्या प्रहरी राधा गवळण आणि नंद राजा जागा झालाय. सकाळच्या प्रहरी राधा गवळण आणि नंद राजा जागा झालाय. नंद राजानं कासाटे घेऊन गोठ्याचा रस्ता धरलाय. राधा गवळणीनं आपल्या घरामध्ये स्नान संध्या आटपले. अंगणामध्ये येऊन प्राजक्ताची फुलं गोळा करू लागले. राधा गवळणीनं साडा रंगोळी अंगणामध्ये केले आणि तुळशी मातेची पूजेची तयारी करण्यासाठी राधा गवळण घरामध्ये निर्गुण केले. तेवढ्यातच त्या अंगणामध्ये वासुदेवांची स्वारी आली. या सकाळच्या प्रहरात वासुदेवांची स्वारी अंगणात आल्यानंतर राधा गवळींना त्या वासुदेवाला दान दिले. त्याच वेळेला नंद राजानं गाईच्या दुधाच्या धारा करून कासंड्या भरून नंद राजा घरी आलाय. दुधाचे कासंड्या राधा गवळणीच्या स्वाधीन केले. राधा गवळण आपल्या लहान गायची खरेदी भरण्यासाठी मथुरीचे बाजाराची तयारी करू लागले. आपल्या सख्याला हात पडू लागले. अगं हिरा, अगं तारा, चला सकाळचा प्रहर उलटून निघाय. आपल्याला पोटा पाण्याच्या धंद्यासाठी मथुरीच्या बाजारी जावंच लागेल. आणि म्हणून त्या साऱ्या गवळणी मथुरीच्या बाजारी निघाले. आलेलं पारितोषिक असं आहे. पूजा राकेश दाते यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं पारितोषिक मिळालेलं आहे. मनोहर गणपत गोपाळे यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक मिळालेलं आहे. परी प्रशांत पालव गाव कुडाळ यांच्याकडून 200 रुपयाचं कार्यक्रमासाठी पारितोषिक आलेलं आहे. कैलासवासी सोनाल विठोबा तटकरे तिच्या स्मरणार्थ कुमार ऐद्वैत तटकरे संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं पारितोषिक मिळालेलं आहे. त्याचप्रमाणे जनार्दन घोळे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक मिळाले. ढोलकीवाल्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक मिळालेलं आहे. विठ्ठल रखमाई नमन मंडळ त्यांचे आभार आहो. धन्यवाद.
आपल्या मनापसंतीतून आलेला परिचय कसा आहे बाळकृष्ण कोटकर यांच्या स्मरणार्थ त्यांच्या नाती रुचिता आणि तनिष्का पियुष आणि परी यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक मिळालेलं आहे. भिकाजी कोटकर नमन मंडळासाठी भिकाजी कोटकर यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक मिळालेलं आहे. प्रथमेश भालेकर आणि यशवी भालेकर यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक मिळालेलं आहे. पूर्वा अंकिता रमेश भालेकर गाव करमेळे संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं पारितोषिक मिळालेलं आहे. त्याचप्रमाणे कैलास जोशी बाळकृष्ण नारायण कोटकर यांच्या स्मरणार्थ त्यांच्या नाती रुचिता प्रशांत कोटकर तनिष्का प्रशांत कोटकर यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक मिळालेलं आहे. धन्यवाद. त्याचप्रमाणे संजयजी गांगण यांच्याकडून या सगळ्या गवळ्यांसाठी 501 रुपयाचं पारितोषिक मिळालेलं आहे. त्यांचे विठ्ठल रखमाई नमन मंडळ गव्हाणे गवळीवाडी आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. गुलाब सांग्या बोलीला केसात गजरा माळला गुलाब सांग्या बोलीला केसात गजरा माळला तेरा दिका मधुर बादरला उलवी काया कवन
शेजारची मावशी आहे की नाही तिला जर आवाज दे पाहू. ठीक आहे तर. अगं हे मावशी मावशी का मावशी. आपल्या मनापसंतीतून आलेलं पारितोषिक असं आहे. कैलासवासी दिवाकर गवळी, कैलासवासी दिवाकर गवळी यांच्या स्मरणार्थ त्यांच्या नाती दिव्या धनश्री यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक मिळालेलं आहे. संस्कार तुळशीराम गोपाळे, संस्कार तुळशीराम गोपाळे यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक मिळालेलं आहे. रघुनाथ पांडुरंग दाभोळकर यांच्या स्मरणार्थ त्यांचे नातू अभिर, आयांश आणि संस्कार यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक मिळालेलं आहे. प्रीती दत्त शिंदे गवळणीसाठी, प्रीती दत्त शिंदे गवळ्यांसाठी 200 रुपयाचं पारितोषिक मिळालेलं आहे. त्याचप्रमाणे साहिल देवदास शिंदे आणि सार्थ देवदास शिंदे, सोहम रमेश शिंदे गवळ्यांसाठी 200 रुपयाचं पारितोषिक मिळालेलं आहे. आणि संतोष तटकरे यांच्याकडून गवळ्यांसाठी 200 रुपयाचं पारितोषिक मिळालेलं आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
मावशी थांब जरा, मावशी पैसे लावते. पैसे आलं. तिथनं परत पुढे आले. अथर्व गाडीची माग घेतली काजूची. अथर्व गाडीने काजू मागितल्या, त्याच्या 2 मिनिटं काजू दे मला. काय मावशी 2 काजू मागितल्यास तिच्या? मावशी तू बोललीसच कशी बोलले? त्याच्या 2 काजू मागितल्यास तू. माझ्या हातात दांडू होता ना. असं बघ की तुझ्या जीवाला हाड वगैरे आहे की नाही? तुम्हाला मार्जिन केलं. असेल मावशी. अरे हे पैसा आला बघ. पैसा आलं. दोन काजू मागितल्या. बघ मावशी तरी पण तसंच बोलते. 2 काजू परत पुढे आले. त्याला काय मला काजू दिला नाही दिला म्हणून परत पुढे आले. आणि तेवढे त्या राधेचा आवाज ऐकू आला बघ. अगं राधे, रात्रभर काय नवऱ्या मला बोलला नाही बघ. बोललं नाही म्हणजे काय सांगू तुला? बाबू ए बाबू बाबू बघ तुला बघतोय बघ. अगं नवऱ्यानं काय केलं माहितीये का रात्री? अगं नवरा वरती चढला. काय बोललीस तरी काय बोलशील? अगं नंतर मी वर चढले. नवरा वरती चढला. वरती चढली. मावशी काय बोलते? माळ्यावर चढले उंदीर पकडायला. असं सांग एकदा वर चढलं नंतर मी एकदा वरती चढले. असं सांग ना तू. तुला काय वाटलं? वरती चढला नवरा. माळ्यावर चढला म्हणाले. मग तुमच्या कोणी आहेत ना तुमच्या फक्त मोबाईल हॅलो हाय हाऊ आर यू एवढंच करणार. कसं आहे मोबाईलवरती हाय हॅलो कोणाबरोबर केलं होतं? नाही मग तू कुणाची? मी अशी व्यवसायाची बोलतो. अरे बाबूला विचार आहे का कुठं आहे की नाही? बाबू आहे ना तू? मग आयशा बोलला तू आयशा कधी काय नंतर करायची नाही की काय? मला वाटतं करायची पोरगी त्या मालावरती नंतर तो पण इकडे बसला असेल बघ. सांगू काय तुला आपलं कुठं सांगते काय त्या संजय गौरी बरोबर तुम्ही कुठे काय संजयला करत असतेस ती? मावशी त्यांचं आणि आमचं रिलेशन आहे. मावशी मग त्याची बायकोने काय करायचं? काय करायचं? सकाळी उठली की संजय गौरीकडे गेली. तुम्हाला माहिती नाही? ही कोण नवीन? बघा कोणी दिलेलं तुला हे? आता लागतेच काय? अगं हे कोणी दिलं तुला? शिंद्या गवळीने दिलं? शिंद्या गवळी? तू अशी काय काय केलं असते? बघा कुठे बघायचा? मुंबईला असतो. व्हिडिओ कॉल काय बोलतो? व्हिडिओ कॉल काय बोलते? व्हिडिओ कॉलवर जेवलीस का? काय
धन्यवाद रसिको. आपल्याच मनापसंतीतून आलेलं पारदर्शक असं आहे श्रीयुत गोपाल राघव तटकरे. श्रीयुत गोपाल राघव तटकरे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच वेदिका संजय गवळी आणि निधी माने, वेदिका संजय गवळी आणि निधी माने यांच्याकडून गवळणीसाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सुरेश दाभोळकर जांभीवाला यांच्याकडून गवळणीसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सायली सुभाष शिंदे यांच्याकडून मावशीच्या काम ठेवणीसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. कैलासवासी तुकाराम गोविंद दाभोळकर यांच्या स्मरणार्थ पंढरीनाथ दाभोळकर यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मानसी काशीनाथ शिंदे यांच्याकडून मावशीसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच महादेव चाचे हॉटेलवाले दाभोळे नाका यांच्याकडून गवळणीसाठी व मावशीसाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तर या सर्व बक्षिसांचे आम्ही विठ्ठल रखुमाई नगर मंडळ गवळीवाडी अत्यंत आभारी आहोत, ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. 100 रुपयाचं बक्षीस आलंय नाव घेण्यासाठी. अहो 4 टाकतात बिस्किट आणि खारी. तो गजाननराव 4 बिस्किट पेक्षा तुमचं नाटकेटच लय भारी. बापू लाव लवकर. कशाला मारायचे दाखव. मी काय करू. मी दाखव. मला माहिती आहे वाट. मला माहिती आहे. वाट दाखव दे.